हॅलो हाय नमस्कार. तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर बघा, आज आहे माझ्या घरी हळदी कुंकू. तर माझी रांगोळी कशी आलेली आहे मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि ही मी आतमध्ये पूजा मांडलेली आहे छोटीशी. तर बघा, संक्रांतीसाठी आज मी माझ्या मैत्रिणींना हळदी कुंकाला घरी बोलवणार आहे. तर बघा, अशी पूजा मांडलेली आहे मी. दुधाचा नैवेद्य वगैरे पण दाखवलेला आहे मी इथे. आणि त्याच्यानंतर आल्या माझ्या मैत्रिणी, मी त्यांना हळदी कुंकू वगैरे लावतच होते बघा, आणि वाण पण देत होते. तर अशा माझ्या सर्व मैत्रिणी मस्त छान तयार होऊन माझ्या घरी आलेल्या होत्या. संक्रांतीचा सण म्हटलं की सर्व महिलांचा उत्साहाचा सण असतो. आणि 8 ते 10 दिवस खूप छान छान रेडी होऊन सर्व महिला कामातून वेळ काढून एकमेकींना भेटून बोलून खूप छान सजून धजून तयार होतात आणि मैत्रिणींच्या घरी जातात. आणि ही होती नवीन नवरीन, तर हिला मी नाव घ्यायला लावलेलं आहे आता माझ्या इथं बघा. औदुंबराच्या झाडाखाली श्री स्वामी समर्थांची सावली, वैभवरावांना जन्म देणारी धन्य ती माऊली. बोला आता. पेक्षा सुंदर गुलाबाची कळी आणि ईश्वररावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी. नारळाच्या झाडाला अमृताचा झळा, प्रभाकर राव आहेत माझ्या मंगळसूत्रातला हिरा. मस्त छान. घर बदल्या घरात हंडा हंड्या परत प्रतीत भात भातात तूप तुपासारखं रूप रूपासारखा जोडा चंद्रबाबेने टाकला येडा. चंद्रबाबाची काय काय परी रुखत गेला पाटला गाडी. पाटील म्हणतो नाव पुरी नाव काय फुकाटचं हळदी कुकाचं हळदी शेजारी कुकाची घोडी नाव कोण घेते आणि संततची राणी या नाव कोण घेते एक साहेबची लेक नाव कोण घेते गाईन दीपकची बाई नाव कोण घेते खाशी दत्तची बाशी नाव कोण घेते. सर्व जणींचे नाव वगैरे घेऊन झाल्याच्या नंतर माझ्या मैत्रिणीने आणि मी काढले फोटो. हळदी कुंकाचा कार्यक्रम आणि फोटो आणि रील्स काढले नाहीत तर बघा, खूप छान. बाय बाय.